सरकारने लावून धरावी या दृष्टिकोनातून या समाजाला आम्ही आश्वस्त केलेलं आहे आणि निश्चितच आम्ही शब्द दिलेला पाळत असतो। आणि मी राज्यसभेत असल्यामुळं आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या आशीर्वादाने या समाजाच्या पाठीमागे मी खंबीरपणाने उभे राहील आणि या राज्याचे लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याकडे पण बंजारा समाजाच्या संबंधित असलेल्या सगळ्या मागण्या आम्ही शिष्टमंडळासहित जाऊन या समाजाला कसा न्याय देता येईल या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचं काम मी खासदार डॉक्टर अजित गोपछडे म्हणून करेल अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो। धन्यवाद। काय सांगणार सर, आजच्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित होते? आज बंजारा समाजाच्या बंजारा सेना या संघटनेचे गोरख राठोड यांनी या ठिकाणी खासदारांचा सत्कार आणि भटक्या विमुक्तांचे प्रश्न मांडण्याची जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या माध्यमातून आज त्यांनी काही मागण्या केल्या। या समाजाला डोंगरदऱ्यात कपाऱ्यात राहणारा जो समाज आहे त्यांना निश्चितपणाने न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन मी आणि आपल्या नांदेडचे खासदार डॉक्टर गोपछडे साहेब यांनी या समाजाला आश्वासित केलंय की लोकसभेच्या सभागृहामध्ये तथा राज्यसभेच्या सभागृहामध्ये या समाजाकरता ज्या म्हणून मागण्या यांनी मांडल्या त्या सभागृहामध्ये मांडून यांच्या पदरात कशा पाडून देता येईल त्या निश्चितपणाने आमची त्यांची भूमिका राहणार आहे। हेही आज आम्ही या प्रसंगी या समाजाला अवगत केलंय। धन्यवाद।